धाकटी एकादशी निमित्त वाकडी ते पुणतंबा अनोखी वारी, जैविक शेतीचा संदेश देत शिव मल्हार शेतकरी गटाची जनजागृती। धाकटी एकादशी निमित्त वाकडी गावातून पुणतंब्याकडे निघालेल्या दिंडीमध्ये शिव मल्हार शेतकरी गटानं सहभागी होत एक अनोखी वारी काढली। मात्र ही वारी केवळ धार्मिक नव्हती, तर या दिंडीच्या माध्यमातून जैविक शेती, जैविक खते आणि जैविक कीटकनाशकांच्या वापराबाबत शेतकरी आणि नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली। शिव मल्हार शेतकरी गटाच्या वतीनं आणि पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला। विशेष म्हणजे या दिंडीमध्ये गटातील महिला शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत जैविक शेतीचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवला। सध्याच्या काळात शेतीमध्ये रासायनिक खतांचा आणि विविध रासायनिक औषधांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे। त्यातच बाजारात मिळणाऱ्या काही कृषी निविष्ठांमध्ये भेसळीच्या तक्रारीही शेतकऱ्यांकडून केल्या जातात। या पार्श्वभूमीवर शेतीला रासायनिक शेती पर्याय म्हणून जैविक शेतीचा स्वीकार करणं ही काळाची गरज आहे, असा संदेश या जनजागृती दिंडीच्या माध्यमातून देण्यात आला। वाकडी ते पुणतंबा या दिंडीमध्ये शिव मल्हार शेतकरी गटाचे सदस्य सहभागी झाले होते। गटाच्या अध्यक्षा ज्योतिताई लहारे यांच्या नेतृत्वाखाली दिंडीमध्ये जैविक शेतीबाबत जनजागृती करण्यात आली। शेतामध्ये वापरली जाणारी रासायनिक खते, फवारणीची औषधे तसेच त्यामधील संभाव्य भेसळ यामुळे शेतकरी आणि ग्राहकांसमोर अनेक प्रश्न निर्माण होत आहेत। त्यामुळे जैविक खते, जैविक कीटकनाशके आणि नैसर्गिक पद्धतींचा वापर वाढवून शेती अधिक सुरक्षित आणि शाश्वत करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला। त्याचबरोबर शिव मल्हार शेतकरी गटाच्या सदस्यांनी वाकडी गावातील शेतकऱ्यांना गट शेती करण्याचं आवाहन केलं। शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेतातील उत्पादन खर्च कमी करावा, आधुनिक आणि नैसर्गिक शेती पद्धतीचा अवलंब करावा आणि शेती अधिक फायदेशीर करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करावेत, असा संदेश या दिंडीच्या माध्यमातून देण्यात आलाय। धाकटी एकादशीच्या निमित्तानं निघालेल्या दिंडीमध्ये वारकरी, शेतकरी, महिला, नागरिक यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी, कामगार आणि मजूर मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। यावेळी शिवाजी सीताराम लहारे, अमृतराव कोते, पाणी फाउंडेशनचे मेंटॉर राजेश परे, कृषी सहाय्यक शोभा पानसरे मॅडम, मुरलीधर शेळके, चांगदेव पावशे, बाबासाहेब शेळके यांच्यासह अनेक मान्यवर आणि वारकरी संप्रदायातील नागरिक मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते। धार्मिक श्रद्धेसोबतच सामाजिक आणि कृषी विषयक जनजागृतीचा संदेश देणारी ही वारी त्यामुळे विशेष ठरली। शेत वाचवा, माती वाचवा, जैविक शेतीचा स्वीकार करा, असा संदेश देत शिव मल्हार शेतकरी गटानं शेतकऱ्यांमध्ये नवा विचार रुजवण्याचा प्रयत्न केला। धार्मिक परंपरेला सामाजिक बांधिलकीची जोड देत शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी जैविक शेतीचा संदेश देणारी वाकडी ते पुणतंबा ही अनोखी वारी निश्चितच कौतुकास्पद ठरली आहे। या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये जैविक शेतीबाबत जागरूकता निर्माण होऊन भविष्यात अधिकाधिक शेतकरी गट शेती आणि जैविक शेतीकडे वळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे।